अमरावतीच्या रहाटगाव परिसरात सोलो परिवारामध्ये 4 महालक्ष्मी होतात विराजित। रहाटगाव परिवार 2 कुटुंबांचं पूर्ण करते दायित्व। आपण नेहमी महालक्ष्मीचे दर्शन करताना पाहतो की ज्येष्ठा कनिष्ठा अशा 2 महालक्ष्मी आणि एक झोला आणि एक झोलबी असे रूप नेहमी आपल्या दर्शनास पडते। पण शहरातील रहाटगाव परिसरात सोलो परिवारामध्ये जर आपण पाहिले तर या ठिकाणी 4 महालक्ष्म्या स्थापित असल्याचं दिसतं। या बाबतीत सोलो परिवाराला विचारले असता सोलो परिवार गेल्या 30 वर्षापासून नित्यनेमाने 4 महालक्ष्मींची स्थापना करतात। यावर्षी मंगळवारी 10 सप्टेंबर रोजी घरोघरी महालक्ष्मीचं आगमन झालं। पहिल्या दिवशी अर्थात मंगळवारी ज्येष्ठा कनिष्ठेचं आवाहन आणि बुधवारी पूजन व महाप्रसाद तसेच गुरुवारी विसर्जन करण्यात येणार आहे। 2.5 दिवसासाठी या माहेरवाशिणी घराघरात विराजमान झाल्या। पण या शृंखलेमध्ये 4 महालक्ष्मी स्थापित करणारे रहाटगाव निवासी संजय आनंदराव सोलव हे 30 वर्षाआधी वडाळा आष्टी निवासी त्यांच्या काकांचे देहावसान झाल्यामुळे त्यांच्या घरी महालक्ष्मी पूजन करणारे कोणीच उरले नाही आणि त्यांची आर्थिक स्थितीसुद्धा बेताची नसल्यामुळं त्यांच्या मावशीने त्यांच्या आजींना त्यांच्याकडील महालक्ष्मी पूजनाची संपूर्ण पेटी देऊन तेव्हापासून त्यांच्या महालक्ष्म्यांचेही पूजन करण्याची विनंती केली। तेव्हापासून आजपर्यंत सोलो परिवार या 4 महालक्ष्म्यांचे दायित्व सांभाळत आहे। नमस्कार, मंडल न्यूजमध्ये मी अतुल चव्हाण तुमचं स्वागत करतो। मंडळी, अमरावतीला खूप मोठ्या गौरी गणपतीच्या उत्सवाची परंपरा लाभलेली आहे। गणपती बसले की वेध लागतात गौरीच्या आगमनाचे। काल संपूर्ण अमरावती शहरात अनेक घरी गौरींचं आगमन झालं, ज्यामध्ये ज्येष्ठा आणि कनिष्ठा अशा 2 बहिणींचं पूजन केलं जातं। आज महाप्रसाद असतो आणि उद्या त्यांची पाठवणी विसर्जन केलं जातं। आपण अनेक ठिकाणी महालक्ष्मींच्या दर्शनांसाठी जातो, पण सगळ्या ठिकाणी आपण बघतो की ज्येष्ठा आणि कनिष्ठा अशा 2 महालक्ष्मी असतात। पण आम्ही आज तुम्हाला अशा ठिकाणी अशा एका घरी घेऊन आलो आहोत जिथे 2 नसून 4 महालक्ष्मींचं पूजन गेले अनेक वर्ष या घरात करण्यात आलंय। अमरावतीच्या रहाटगाव मध्ये राहणाऱ्या संजय सोलव यांच्याकडे अनेक वर्षांची ही परंपरा जोपासली जाते आहे। त्याच्यामध्ये 2 ऐवजी 4 महालक्ष्म्यांचं हे दरवर्षी पूजन करतात। तुम्ही माझ्या मागे बघू शकता, ज्येष्ठा आणि कनिष्ठा अशा यांच्या 2 जोड्या आणि झोलबा झोलबी असे 2 मुलं यांची पूजा दरवर्षी केली जाते। आज महाप्रसादाचं आयोजन असतं, संपूर्ण गावाला त्याच्यात निमंत्रण दिलं जातं। तर नेमकी या 4 महालक्ष्म्यांची काय कथा आहे, यांची काय परंपरा आहे, जाणून घेऊया संजय सोलव यांच्याकडून। किती वर्षांपासून तुम्ही हा सोहळा साजरा करताय? 30 वर्षापासून चालू आहे आमच्याकडे। म्हणजे 4 महालक्ष्म्या कसं काय सुरुवात झाली याची? आमच्या नातेवाईकाची परिस्थिती बरोबर नव्हती, म्हणून आम्ही मग 2 त्यांनी पेटीची आणून दिली आम्हाला। ते म्हणे 4 बसू शकता का, तर मग आम्ही 4 सुरुवात केली। अच्छा, म्हणजे 30 वर्षांपासून मग 4च महालक्ष्म्यांचे पूजन करतो? 4। अच्छा, काय सांगाल? महालक्ष्म्याचं असं आहे की माझ्या नंदेची तब्येत खराब व्हायची आणि माझ्या चुलत सासूकडे पहिले महालक्ष्म्या बसायच्या, मग त्यांच्याकडनं व्हायचं नाही तर त्यांनी बांधून ठेवल्या। मग माझ्या नंदेची तब्येत खराब झाली, सासूला त्या सपनात यायला लागल्या, मग त्या महालक्ष्म्या आणायला गावी गेल्या आणि त्याच वर्षी आमच्या नातेवाईक आहे राजू डरांगे, त्यांच्या आजीने आमच्या घरी महालक्ष्मी आणून दिल्या आणि एकाच वर्षी 4 महालक्ष्म्या आल्या। मग आम्ही ब्राह्मणाला विचारलं की 4 महालक्ष्म्या बसवू शकतो का, तर तो म्हणे तुम्ही पाहुणे आले तर घरी हाकाल टाका म्हणे। म्हटलं नाही बा, तर मग त्यांनी सांगितलं की तुमच्या मोठ्या मुलाचं जेव्हा लग्न होईल, पहिली सून आली की तुम्ही 4 उभ्या करू शकता। मग त्या वर्षीपासून 4 महालक्ष्मी उभ्या झाल्या। महालक्ष्मीचं सांगायचं म्हणजे आता सगळ्यांच्याच घरी महालक्ष्मी असतात, पण आमच्याकडे एक विशेष आहे की आमच्याकडे 4 उभ्या असतात आणि आम्हाला हा सोहळा करताना फार चांगलं वाटते आणि खूप मजा पण येते। 4 महालक्ष्म्या म्हटलं की कोणी आम्हाला प्रश्न विचारते 4 महालक्ष्म्या कशा आहे, कुठून आल्या, ते 2 आमच्या घरचे आहे, 2 आमच्या घरी पाहुणे आलेले आहे आणि पाहुणे आले म्हणजे आपण पाहुणे काही बाहेर हकलू शकत नाही, त्याच्यामुळे आम्ही 4 पण उभ्या करतो आणि हे करताना खूप छान वाटते आम्हाला। थँक्यू। एकंदरीत किती लोक तुमच्याकडे दरवर्षी येतात भट्टी दर्शनाला जेवायला? 300 ते 350 पर्यंत दरवर्षी आकडा वाढतच जातो। 500च्या जवळपास आकडा जातोच, दरवर्षी वाढतीच संख्या असते। ज्यांना ज्यांना माहित होतं की 4 आहे तर आकर्षणाने सगळेजण पाहायला येतात की 4 असल्यामुळे त्यांना वाटते की कशा काय 4, त्यामुळे भरपूर लोक दर्शनाला येत असतात। मंडळी, गेले 30 वर्ष हा सोहळा यांच्या घरी असाच सुरू आहे, यापुढेही सुरू राहणार। जवळपास गावातील 500 लोक या ठिकाणी दर्शनासाठी दरवर्षी येतात, महाप्रसादाचा आनंद घेतात आणि एक वेगळं दृश्य आपल्याला या ठिकाणी आज पाहायला मिळालं। 2 नव्हे 4 महालक्ष्म्यांचं ते पूजन करतात, ज्या 2 त्यांच्या घरच्या गेल्या अनेक वर्षांपासून आहे आणि 2 त्यांच्या नातेवाईकांकडच्या त्यांनी नाही करू शकल्यामुळे हे त्यांचं कर्तव्य पार पाडतंय। आज आपण बरेचदा बघतो की आपल्या घरचेच परंपरा कृती आपण पाळू शकत नाही, पण हे दुसऱ्यांचे पण कर्तव्य हे पार पाडतात। एक वेगळा उदाहरण यांनी समाजापुढे ठेवलाय। अतुल चव्हाण, मंडल न्यूज, अमरावती।